आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हीच तारीख होती ना ती। ही तारीख इथंच नाही तर माझ्या मनावर आणि माझ्या मेंदूवर पण कायमची कोरली गेली। आता वेळ आली आहे तुम्ही केलेल्या माझ्या प्रत्येक अपमानाचा बदला घ्यायची। बरोबर 40 वर्षांपूर्वी याच दिवशी तुम्ही मला डान्सचं चॅलेंज दिलं होतं। त्यामुळे आता मी एक तुम्हाला चॅलेंज देते। आपण पुन्हा एकदा डान्सची स्पर्धा करायची, पण यावेळी डान्स मंगळागौरीचा असेल। आणि जर का तुम्ही हरलात तर तुम्हाला माझे पाय धरून माफी मागायला लागेल, ती सगळ्यांच्या समोर। अहिल्या, अहिल्या, अगं घाबरतेस काय? मीच आहे। अरे काय एवढा कसला विचार करत होतीस? श्रीकांत, अरे मी पद्मावतीचा विचार करत होते। म्हणजे बघ ना, ती आमची इतकी जिवलग मैत्रीण। आम्ही शाळेत कायम तिला सपोर्ट केलं, कायम सोबत होतो तिच्या। पण ती एक गोष्ट मनात ठेवली आणि त्याचं विष इतकं पसरलं तिच्या मनात की एवढी वर्ष ती आमचा तिरस्कार करत होती आणि आम्हाला कळलंही नाही। माझं ना स्पष्ट मत आहे की मनातल्या गोष्टी आहेत ना त्या पटकन बोलून दाखवाव्या, कारण ते सगळं आपल्या मनात राहिलं ना तर एक दिवशी त्याचा इतका मोठा स्फोट होतो की आपली जवळची माणसं त्यात होरपळून निघतात। आता आदित्य आणि पारूचा विवाह संपन्न झाला। मला मान्य आहे माणसांच्या हातून चुका होतात, पण प्रश्न चुकांचा नाहीये तर त्या लपवून ठेवण्याचा आहे। चूक लपवून ठेवली ना की ती मोठी 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 होत जाते आणि मग त्याचा गुन्हा होतो आणि गुन्ह्याला माफी नसते। माझं मत आहे की एखादी चूक झाली असेल तर ती बोलून दाखवावी, म्हणजे पुढे त्याचा गुंता होत नाही आणि नात्यांमध्येही दुरावा येत नाही। अरे दादा, कसा आहेस तू? आता तब्येत कशी आहे तुझी? हा, मी एकदम ठणठणीत आहे रे। म्हणजे लक्ष्मी आणि श्रीनिवासकडे गेलो होतो ना जरा चेंज म्हणून, त्यामुळे मस्त आहे एकदम। पण तुला आम्ही खूप मिस केलं रे। खरंच आहे, खरंच खूप मिस केला आम्ही। मी पण मी आलो नाही तिकडे हे एका दृष्टीने बरंच झालं। एक महत्वाची बातमी समजली मला। काय रे, कसली बातमी? बातमी महत्वाची आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्र जमवून सांगायला हवी। सगळ्यांनी स्टडी रूम मध्ये यायचंय, तेच सांगायला आलो होतो मी। अरे ठीक आहे, आम्ही येतो, तू सगळ्यांना गोळा कर, आलोच आम्ही। हो, चला काय सांगतोय बघू। चला। अरे मोहन बाबा, सांग आता, सगळ्यांना कशाला बोलवलंयस इथे? दादा, एक टेन्शनची बातमी आहे। काय रे, कसलं टेन्शन? वहिनी, एक मिनिट हा। प्रीतम, आदित्य कुठे आहे? मी मगाशीच सांगितलंय सावित्रीला त्याला त्याच्या खोलीतून बोलवून आण म्हणून। येईल ना तो, येईल। हा, तू बोल। तर महत्वाची बातमी अशी आहे की एक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होत आहे, जिथे आपल्या कंपनीला एका मोठ्या इंटरनॅशनल कंपनी सोबत कोलॅबरेट करायचं आहे। अरे वा,
तू जे बांधलं होतं ना ते ओझं होतं ओझं. तुझ्या गळ्यात नाही, माझ्या डोक्यावरचं ओझं होतं ओझं. हळू. नको लपू. ती थोडा वेळ बाहेर राहू दे. बा काय झालं तुला? अरे मोहन, ही तर आनंदाची बातमी आहे. आपल्या कंपनीसाठी केवढी मोठी अपॉर्च्युनिटी आहे की एखाद्या इंटरनॅशनल कंपनी सोबत कोलॅबोरेट करता येईल. मग टेन्शन कसलं आहे? सांगतो बहिणी, आधी काही दाखवतो. आणि पारू आपल्या कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर आहे. ज्यांनी हे कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलंय ना, त्यांची अशी अट आहे की आपल्या ब्रँड अँबॅसेडरने म्हणजे पारूने या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊन आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करावं.